नमस्कार. नमस्कार. मी संदीप रमेश घुले पाटील, हं. राहणार वळगाव पाटण, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. बरोबर. यांची जी कंपनी आहे जेनेसिस, या कंपनी माझे कॉन्टॅक्ट माने सरांसोबत आले होते आधी, म्हणजे 1-1.5 वर्षाच्या आधी, 15 म्हणजे जवळपास 18 महिन्याच्या आधी. त्यावेळेस माझी केळी 10 एकर होती आणि वेगळ्या वेगळ्या स्टेजला होती. आणि त्या सरांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरा, चांगले आहेत, त्याचे रिझल्ट भेटतील, असं खूप बरंच काही सांगितलं. आणि मी सुरुवातीला काय केलं की एक थोड्याफार प्रमाणात म्हणजे 1 एकरामध्येच त्यांची ट्रायल प्लॉट म्हणून बघूया, ट्रायल बेस म्हणून घेतली आणि त्याचे रिझल्ट मला चांगले आले. आणि ते काय झालं की ते थोडंसं मार्गदर्शन पण करत होते की असं करा तसं करा. तर त्या पद्धतीनं मी केलं आणि माझ्याकडे बाकीचे पण कामं असल्यामुळे आणि बाकी क्षेत्र असल्यामुळे मग इथं थोडं लक्ष द्यायचं कमी होत होतं. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही हे वापरा प्रोडक्ट, आणि बाकीचे जे समजा आपले हे आहेत म्हणजे बेसल डोस आहेत ते तर आपण कंटिन्यू केलेच, पण त्याच्यासोबत जर हे वापरलं त्याचा बऱ्यापैकी परिणाम जाणवला मला. म्हणजे मागच्या वेळी जे 10 एकर हे होती केळी, तर त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट आले आणि बऱ्यापैकी त्याचे उत्पन्न मला भेटलं आणि पैसे पण चांगले. तो प्लॉट पहिला गेलेला म्हणजे रास साधारण कितीचं वजन पडलं अंदाजे? वजन एक 28-30 असे वजन आलं होतं. बरोबर. आणि त्यापूर्वी कसे म्हणजे जनरली किती वजन येतं? 20-22 याचं, हार्डली 25 पर्यंत. याचा सुरुवात 25 पासून झाली. बरोबर. आता हा जो प्लॉट आहे याला तुम्ही पहिल्यापासूनच वापरत आहे, बरोबर आहे? या प्लॉटला मी सुरुवातीपासून वापरलं, फक्त त्याच्या आंतरपीक म्हणून आम्ही पत्तागोबी घेतली होती. बरोबर. आणि पत्तागोबी घेतली, त्याच्यामध्ये काय आलं की ते जे न्यूट्रिशन आपण याला दिलं ते पत्तागोबीनंच बऱ्यापैकी कव्हर करून घेतलं आणि या किडीला समजा कमी भेटलं. बरोबर. आणि शेती भरपूर असल्यामुळं इथं या प्लॉटच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं, म्हणजे पाहिजे तसा बुंदा झाला नाही झाडाचा, पाहिजे असा बुंदा झाला नाही. पण त्याच्यानंतर येण पूर्ण झाली, येण पासून मी याला पुन्हा सुरुवात केली. बरोबर. तर येण झाल्यानंतरही आता म्हणजे एवढा जर बुंदा कमी असला नाही, या पद्धतीचा घड असा बनलेला आहे. मी सरांना म्हटलं कसं आहे, येण तर झालेली आहे, पण आता मला याची फुगवण्याची क्वालिटी हे आलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे म्हणत त्यांनी प्रोडक्ट दिले, त्या पद्धतीने मी त्याला ट्रीट केली आणि आता बऱ्यापैकी म्हणजे समाधानकारक तरी मला वाटते. म्हणजे वापरानं तुम्ही समाधानी आहात. बरोबर. आता डॉक्टर साहेब आहेत, आता त्यांनी आपलं प्रोडक्ट परचेस केलेलं आहे, पण पाऊस कंटिन्यू असल्यामुळे त्यांना ते वापरणं शक्य नाही झालं. पण म्हणजे एकंदरीत तुम्हाला गड पाहून, केळीची साईज हे पाहून, आंतरपीक घेऊन सुद्धा असं वाटतं की क्वालिटी बगीचाची एकदम चांगली आलेली, त्यामुळे तुमचे जे प्रोडक्ट आहे ते चांगले आहेत. बिलकुल तुम्ही पण कंटिन्यू करा, एकदा वापरल्याशिवाय रिझल्ट कळणार नाहीयेत. कारण कुठल्याही बॅगेकडे किंवा बकेटकडे पाहून आपण त्याची कल्पना कोणाशी करू शकत नाही. बरोबर. एकंदरीत तुम्ही वापरानं समाधानी आहात? हो, समाधानी आहे वापरल्यामुळे. धन्यवाद साहेब.